Hello friends, now we will study the fourth chapter of the science first, that is effect of electric current. Now in this chapter we have to study the energy transfer in the electric circuit, heating effects of electric current, magnetic effects of electric current, and devices which are depending on them. Now in this chapter the first two paragraphs of this, that is, can you recall and then observe and discuss these figures. This is excluded from the syllabus for this year. या वर्षीसाठी हा एवढा भाग जो आहे तो त्याच्यातून डिलीट केलेला आहे. असंही तुम्हाला त्याची स्टडी मागच्या वर्षी झाली आहे, ते इंट्रोडक्शन आहे फक्त. आणि या फिगरमध्ये जे दिलेले आहे ते हीटिंग इफेक्ट, देन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्या संदर्भात काही फिगर्स दिलेले आहेत. मग पुढचा भाग जो आहे दॅट इज एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट, दॅट वी विल स्टार्ट. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी कशा पद्धतीने ती ट्रान्सफर केली जाते त्याचा एक एक्सपेरिमेंट याच्यामध्ये दिलेला आहे. आणि त्यासाठी जे मटेरियल वापरलेलं आहे, कनेक्टिंग वायर, इलेक्ट्रिक सेल, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, व्होल्टमीटर, ॲमीटर अँड प्लग की. आता हे साहित्य घेऊन आपल्याला हा एक एक्सपेरिमेंट पाहायचा आहे. नाउ सी दिस इन दिस फिगर देर इज इलेक्ट्रिक सेल इज अटॅच, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल टू दिस. देन V is the potential difference between these two A and B, these two ends, where A is at higher potential and B is at lower potential. And I is the current flowing through this circuit, and R is the resistor which is attached between point A and B. To measure the current, here ammeter is connected between the circuit, and to measure the volt potential difference, voltmeter is attached to this circuit. जे अशा पद्धतीने हे साधं सिंपल इलेक्ट्रिक सर्किटची फिगर तुम्हाला दाखवलेली आहे याच्यामध्ये. नाउ इफ ए चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी, देन वर्क VABQ हॅज बीन डन ऑन द क्यू वाईल गोईंग फ्रॉम ए टू बी. म्हणजे जेव्हा क्यू हा जो चार्ज आहे हा एपासून बीपर्यंत फ्लो होण्यासाठी त्याच्यावर जे कार्य घडून येतं दॅट वर्क इज इक्वल टू VAB. VAB मीन्स पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी अँड मल्टिप्लाइड बाय क्यू, दॅट इज द चार्ज. सो VABQ इज द वर्क हॅज बीन डन ऑन दिस चार्ज while going from A to B. And from where does the energy come to do this work? म्हणजे हे कार्य घडून येण्यासाठी त्याच्यामध्ये एनर्जी कुठून येते, कुठून सप्लाय होते. सो द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेल, इलेक्ट्रिक सेल विच इज अटॅच इन द सर्किट, दॅट इज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे या ठिकाणी आपण त्याला जे इलेक्ट्रिक सेल जॉईन करतो, जसं आपला ड्राय सेल असेल, कोणत्या प्रकारचे सेल असेल, त्याचा सोर्स असेल सेलचा, दॅट इज अटॅच हिअर. इथून ती एनर्जी हा चार्ज फ्लो होण्यासाठी या सर्किटमध्ये वापरली जाते. सो द सोर्स ऑफ एनर्जी इज अ सेल अँड द सेल गिव्स दिस एनर्जी थ्रू द चार्ज क्यू टू द रेजिस्टन्स. म्हणजे या जो चार्ज फ्लो होतो या सर्किटमधून, या चार्जमार्फत ती एनर्जी या रेजिस्टन्सला दिली जाते, विच इज हिअर आर. अँड हिअर इन दिस रेजिस्टर हिअर वर्क VABQ इज परफॉर्म. म्हणजे या ठिकाणी वर्क घडून येतं. आणि इफ द चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम A to B इन टाईम T, दॅट इज द वर्क इज परफॉर्म इन टाईम T, then during that time the energy VABQ is given to the resistor. म्हणजे हा जो चार्ज आहे हा टी टाईममध्ये जर फ्लो होत असेल, त्याचा टायमिंग समजा टी आहे, यामध्ये जर फ्लो होत असेल देन वर्क इज परफॉर्म इन टाईम टी. हा इज एक पूर्ण
वर्क परफॉर्म केलं जातं ते त्या वेळेत केलं जातं. अँड ड्युरिंग दॅट टाईम the energy VABQ is given to the resistor. And what happens to this energy? So this energy is received by the resistor and is converted into the heat energy. मग ही जी एनर्जी आहे सेलकडून दिलेली असते, ही एनर्जी या रेजिस्टरला दिली जाते आणि त्या ठिकाणी ती हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि त्यामुळेच हे जे रेजिस्टर आहे, ती कॉईल जी आहे ती त्या ठिकाणी गरम होते. द टेम्परेचर ऑफ दिस रेजिस्टर इज increase. And if the circuit, the resistor is replaced by a motor, म्हणजे या रेजिस्टरच्या जागी जर आपण दुसरी एखादी काही मोटर लावली तर मग ही एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते? इट विल बी ट्रान्सफर इन टू मेकॅनिकल एनर्जी, बिकॉज यू नो दॅट एनर्जी इज इन डिफरंट फॉर्म. सो इफ इट इज एनी मोटर इज अटॅच इन प्लेस ऑफ दिस रेजिस्टन्स, देन दिस एनर्जी विल गेट ट्रान्सफर इन टू द मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे अशा पद्धतीने या सर्किटमध्ये जेव्हा करंट फ्लो होतो, आता करंट तुम्ही मागच्या वर्षी शिकलेले आहेत, त्यामध्ये रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस दॅट इज नथिंग बट करंट, दॅट मीन्स Q upon T is equal to I. You have studied this in the previous year. Now we will see the formula for the heat produced in this experiment. Now here see that P is equal to electrical power, and you know that formula for the power is equal to energy upon time required, and here the power is electrical power taken, and therefore energy which is from that is VABQ, and time required that is T, and therefore P is equal to V, that is potential difference between AB into Q upon T, and that is equal to VAB multiplied by I, because Q upon T that is nothing but the I, current, and so the P is equal to V into V multiplied by I. Here V below that AB is written, that is potential difference between A and B. And the source of energy, that is the cell, gives in time T the energy P into T to the resistor. मग या रेजिस्टरला जो एनर्जी दिली जाते, that energy will be P into T, because the formula is P is equal to energy upon time. So energy that will be equal to P into small t. And if I is the current flowing continuously through the circuit, then the heat produced in the resistor in time t will be H is equal to P into T, P multiplied by T, that is equal to VAB multiplied by I into T. That is, putting the value of P as VAB multiplied by I in this formula, we get H is equal to VAB multiplied by I into T. Now you know that this is the second equation. Now you know that according to Ohm's law, V is equal to I multiplied by R, or V upon I is equal to R, and therefore by putting these values of I in this equation, we get the next equation, that is H is equal to V square AB multiplied by T upon R. म्हणजे या ठिकाणी जे आयची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू VAB अपॉन R ही या इक्वेशन सेकंडमध्ये टाकल्यावर मग V डबल होता. सो V मल्टिप्लाइड बाय V, दॅट इज V स्क्वेअर AB, अँड मल्टिप्लाइड बाय हिअर T upon R, and this is the next equation, that is H is equal to V square AB multiplied by T upon R. Now similarly we can convert this H as double I into R into T is equal to I square RT. म्हणजेच V स्क्वेअर आहे त्याच्या जागी आपण Vची व्हॅल्यू I इंटू आर जर ठेवली ह्याच्यामध्ये, सो V स्क्वेअर I R that R will get cancel, and here it remains I square R into T.
म्हणजे व्ही स्क्वेअर ए बीच्या जागी जर आय आर ठेवलं तर आपल्याला हे दुसरं कन्व्हर्शन मिळेल, दॅट इज एच इज इक्वल टू आय स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर टी. अँड दिस H is equal to I square into R multiplied by T. This is called the Joule's law of heating effect. म्हणजे याच्यामध्ये that heat is depending in directly proportional to the I square and again directly proportional to R and the time T. म्हणजे जसं करंट वाढला तसं हीट पण वाढते. रेजिस्टन्स जर वाढला, रेजिस्टरची व्हॅल्यू जर वाढली तरीसुद्धा हीट वाढते आणि टाईम पण जर वाढवला तरीसुद्धा त्याची हीटची व्हॅल्यू वाढते. आपण गिझरच्या बाबतीत हे पाहू शकतो की जितकं जास्त वेळ आपण गिझर चालू ठेवू तितकं त्याचं पाणी जास्त गरम होतं. जितका त्याच्यामध्ये करंट जास्त वेळ जास्त झाला, जास्त त्यातून पास केला तरीसुद्धा हीट जास्त निर्माण होते. आणि समजा त्या कॉईलची कॅपॅसिटी जर वाढवली, त्याचं रेजिस्टन्स जर वाढवलं कॉईलचं तरीसुद्धा त्यामध्ये मग हीट मोठ्या प्रमाणावर मिळते. तर हा जूल्स लॉचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे 3 फॉर्म्युले मिळतात. दॅट इज एच इज इक्वल टू व्ही आय टी, देन एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर टी अपॉन आर अँड एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. त्यानंतर आता युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. म्हणजे आता हे जे आपण हीट जे आहे, इथं जी पॉवर जी आहे, हा आपण इलेक्ट्रिकल पॉवर वापरतो आणि म्हणून मग त्याचा फॉर्म्युला जो आहे पी इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाइड बाय आय. मग व्ही म्हणजे हेअर इट इज मेजर्ड इन व्होल्ट अँड आय दॅट इज करंट मेजर्ड इन एम्पियर. सो व्होल्ट मल्टिप्लाइड बाय एम्पियर. सो 1 व्होल्ट मल्टिप्लाइड बाय 1 एम्पियर इज इक्वल टू 1 जूल अपॉन कुलोम multiplied by 1 coulomb upon 1 second. So coulomb will get cancelled and there it remains 1 joule upon 1 second and that is nothing but watt. So the unit of electrical power is 1 watt. The unit of electrical power that is watt is very small unit. म्हणजे फारच छोटं युनिट असतं. And so 1000 watt or 1000 watt that is equal to 1 kilowatt is used as a unit to measure the electric power in practice. म्हणजे आपल्याला नेहमीच्या याच्यामध्ये जस्ट मेजर करायचं असेल तर त्यासाठी 1 वॅट हे जो पॉवर आहे हा फारच छोटं युनिट पडतं आहे आणि म्हणून ते मोजण्यासाठी 1 किलोवॅट हे युनिट जे आहे ते वापरलं जातं. आणि इफ 1 किलोवॅट पॉवर इज यूज फॉर 1 hour देन इट विल मीन दॅट 1 किलोवॅट मल्टिप्लाइड 1 hour. म्हणजे समजा 1 किलोवॅट पॉवर जर आपण एका तासासाठी यूज केला तर दॅट विल बिकम 1 किलोवॅट मल्टिप्लाइड बाय 1 hour ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी विच इज यूज. अँड दिस 1 किलोवॅट इंटू 1 hour दॅट इज इक्वल टू 1 युनिट. म्हणजे इन प्रॅक्टिस आपण जे युनिट म्हणतो इलेक्ट्रिकचं जे युनिट आहे 1 युनिट. 1 युनिट म्हणजे काय, तर 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट मल्टिप्लाइड बाय 1 hour. म्हणजे 1 किलोवॅट एनर्जी 1 किलोवॅट पॉवर जर आपण एका तासासाठी वापरला तर आपल्याला जे लाईट बिल येतं ते 1 युनिटचं असतं. हे आपलं याच्यात नेहमीचं कमर्शियल हे जे युनिट आहे. सो 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1000 वॅट मल्टिप्लाइड बाय 3600 सेकंद दॅट इज इक्वल टू 3.6 into 10 raised to 6 watt second and this is equal to 3.6 into 10 raised to 6 joule. म्हणजे 1 किलोवॅट आवर दॅट इज 1 युनिट जे आहे आपल्या याच्यातलं कमर्शियल युनिट दॅट इज नथिंग बट इट इज इक्वल टू 3.6 इंटू 10 raised to 6 जूल. हे त्याचं कन्व्हर्शन आहे. आणि आपण आपल्या नेहमीच्या याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल पॉवर यूज करतो तो जो आहे तो या युनिटमध्ये मोजला जातो आणि हे 1 युनिट म्हणजेच 1 किलोवॅट आवर. या पद्धतीने ते तुम्ही पुढे जेव्हा एक्झाम्पल सोडवणार तेव्हा ते याचा यूज तुम्ही करू शकतात. तर हे लक्षात घ्या की हे जे ॲक्च्युअली पॉवरचं युनिट जे आहे इलेक्ट्रिकल पॉवरचं युनिट जे आहे ते 1 वॅटच आहे. ते पण कमर्शियली म्हणजे मोठ्या प्रमाणावर जेव्हा हे यूज करायचं असतं
त्यावेळेस 1 युनिट दॅट इज 1 किलोवॅट आवर 1 किलोवॅट यासारखे किंवा 3.6 इंटू 10⁶ जूल या पद्धतीने त्यांची कन्व्हर्शन जे ते यूज केले जातात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट संबंधी पाहू.